की कधी नाही ती एक संधी अनपेक्षितपणे मी मुख्यमंत्री झालो होतो। कोणी मागण्याची वाट नाही बघितली मी, ना कोणती समिती नेमली, कोण आलो होतं माझ्याकडे मागायला कर्जमुक्ती? कोणीच नव्हतं, पण मी माझं कर्तव्य म्हणून केलं होतं। मग आता हे जे काय अभ्यास करतायत, माझं म्हणणं असं आहे की त्यावेळेला मी कर्जमुक्ती करून दाखवली होती ना, मिळाली होती की नव्हती तुम्हाला? सगळी माहिती तिकडे गोळा केलेली आहे ना, मी काही घरी नाही घेऊन गेलो ती माहिती। सगळ्या शेतकऱ्यांची सर्कल निहाय माहिती सरकार दरबारी जमा आहे। मी जी काही यंत्रणा लावली होती ती यंत्रणा सुद्धा सरकारी यंत्रणा होती। मी काय खैरे साहेब, अंबादास आणि आपले सगळे लोकांनी घेऊन नव्हतं पाठवले पैसे घेऊन, सरकारी यंत्रणा वापरली। ती सरकारी यंत्रणा सुद्धा सरकारकडे आहे। महात्मा फुले यांच्या नावाने आपण शेतकरी कर्जमुक्त योजना राबवली होती, तिची संपूर्ण माहिती ही सरकार दरबारी आहे। अभ्यास कसला करताय? परदेशी समिती नेमली। ही कोण परदेशी? म्हणजे आपले प्रवीण परदेशी माहिती आहेत, पण मुद्दामनी म्हटले परदेशी समिती येणार आणि माझ्या स्वदेशीची माहिती घेणार। कसला अभ्यास करणार? मग मधल्या काळामध्ये जरा शेतकरी एकवटला होता असं वाटलं होतं गेल्या आठवड्यात, मला वाटलं काहीतरी होईल, पण परत एकदा मुख्यमंत्र्यांनी कोपऱ्याला गुळ लावला। कधीची तारीख दिली आता? 30 जून। आज महिना काय सुरू झाला? पहिलं कर्ज फेडलेत, फेडण्याची ताकद आहे। जमीन खरडून गेले, त्याच्यामध्ये माती मिळाले। बरं, मला एक खरोखर सांगा, मी याच्यात परत सांगतो, राजकारण करायला आलो नाही। जे काही पॅकेज, जे अर्धवट आहे म्हणजे नाहीच आहे पॅकेज, ही थट्टा आहे। कारण आता येताना 2-3 दिवस ज्या बातम्या येत आहेत, पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळाले हात वर करून सांगा। आणि मला जे काही अज्ञान आहे, मी कधी लपवत नाही, मी माहिती घेतो। साधारणतः मला सांगा कोणीतरी एकाने की कोणी पीक विमा इकडे भरला होता, त्याची माहिती घेतली होती, भरलाय? मग आता तुम्ही